की हिंदी राष्ट्रभाषा आहे. ज्या 22 भाषा आपल्या कॉन्स्टिट्यूशनने रिकग्नाइज केल्या त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. परंतु आत्ताच तुमचे मैत्रीपूर्ण संबंध चांगले मध्यंतरीच्या काळात जे थोडेसे खराब झाले होते ते चांगले होण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री येऊन घरी जेवून गेले आणि त्यानंतर या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेना आणि मनसेमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे का? कारण ते सत्तेत आहे आणि बघा, विषय मराठीचा आहे. मैत्री हा एक भाग झाला आणि मराठीची अस्मिता हा एक भाग झाला. तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे. पण मराठी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी घ्यावी. संदीप, संजय राऊतांनी असं म्हटलंय की हिंदीला वैधता नसली तरी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. म्हणून मी म्हटलं ना, काही मराठी भैया आहेत, त्या मराठी भैयांनी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचंय. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या संदर्भात काही बोलणं झालंय का आपलं त्यावर? नाही, काही नाही झालं. कुठल्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही असंही संजय राऊत म्हणतात. संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं खेळणं आहे. म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीत सांगतोय. हे जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना. राज ठाकरेंनी अभ्यासपूर्ण म्हणजे बोलावं असं असे शेलार म्हणतात. काय नावाच्या आधी ॲडव्होकेट लावलं म्हणजे आपल्याला अभ्यास येतो अशातला काही भाग नाही. राज ठाकरेंनी काही लोक कॉपी करून पण झालेले असू शकतात. एक वेगळा प्रश्न आहे. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये आता काही लोकांची जी नावं पुढे FIR मध्ये ज्यांची नावं आहे त्यामध्ये महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांचे तिथले स्थानिक नेते चिथावणी देत असल्याचं पोलिसांनी त्यांच्या FIR मध्ये म्हटलं. म्हणजे कारवाई केली पाहिजे ना, कोणी असो. तर चितळी महाविकास आघाडीतले असो नाही तर महायुतीतले असो, जे कोण असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज ठाकरेंनी काही केल्यास आम्ही कोर्टात जाऊ सदावर्ती म्हणतात. हिंदी में जानना चाहेंगे संदीप जी, आज क्या बैठक में फैसला लिया गया? आप लोग लगातार हिंदी भाषा अनिवार्य करने का विरोध कर रहे हैं, इसको आगे कैसे लेके जाने वाले हैं इसको? देखिए, जो जिस प्रकार से हिंदी भाषा को अनिवार्य किया गया है उसका हम कड़ा विरोध करते हैं और उसके बारे में क्या करना है इसके बारे में मार्गदर्शन राज साहब ने किया है. वो क्या किया है मार्गदर्शन, वो आने वाले दिनों में आपको दिखेगा. मराठी जागरण की शुरुआत करने की बात कही जा रही है. हम अभी बहुत सारे साहित्यिकों को मिलने वाले हैं जो मराठी भाषा पे प्रेम करने वाले हैं. उन सभी से बातचीत हमारे लोग करेंगे. संजय राउत ने कहा है कि वो सुपारीबाज हैं जो कभी हिंदू अपने आप को बताने की कोशिश करते हैं, कभी मराठी बताने की कोशिश करते हैं. एक तरफ इशारा मनसे की तरफ था उनका, इस पर क्या कहें? संजय राउत साहब के लिए वो एक पिक्चर का गाना था, जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना. बस उससे ज़्यादा उनको कोई महत्व नहीं है. सवाल ये है कि हिंदी को लेकर परेशानी क्या है, क्यों हिंदी का विरोध? देखिए, हिंदी हमारी राष्ट्रभाषा नहीं है. जिन 22 भाषाओं को रिकग्नाइजेशन मिला है उन 22 भाषाओं में से एक भाषा हिंदी है. ये भाषा प्रमुख तौर पर उत्तर प्रदेश, बिहार या मध्य प्रदेश में बोली जाती है. क्या रहता है? ये स्टेट लैंग्वेज है, ये कोई नेशनल लैंग्वेज नहीं है. तो दूसरे स्टेट की भाषा आप हम पे थोपे हुए. आज बोल रहे हो आप हिंदी आपको कंपलसरी पढ़ना है, कल बोलोगे गुजराती पढ़ना पड़ेगा, परसों बोलोगे तमिल पढ़ना पड़ेगा. ऐसा तो नहीं होता है ना. हमारे राज्य की भाषा हम सीखेंगे, दूसरे राज्य की भाषा हमें क्यों सीखनी है? उसकी एक कंपल्शन हमारे ऊपर क्यों हो रहा है, इस चीज़ का हमें विरोध है. कल मुख्यमंत्री ने हो जाता है तो क्या स्टेप्स होंगे मनसे के? अगर ये लागू कर दिया जाता है, क्योंकि फैसला लिया जा चुका है आधिकारिक तौर पर, एकेडमिक ईयर शुरू होते ही लागू. हमने बताया है संघर्ष होगा और वो मराठी में बोलता हूँ आपको, टोकारा जाईपर्यंत संघर्ष होईल. कल मुख्यमंत्री ने कहा है की राष्ट्रभाषा हिंदीच आहे आणि मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांना काम नाही ते असं संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे. त्याला शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे. तुम्ही साहित्यिकांना भेटणार आहात, ते मराठीमध्ये राहिले साहित्यिकांना तुम्ही भेटणार आहात, नेमकं काय नियोजन आहे या काळामध्ये? नाही, आम्ही जे मराठी भाषेवर प्रेम करतात, ज्यांना काल आपण बघितलं तर अनेक जे भाषा तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हिंदी भाषेची गरज नाही आहे. आज या सगळ्यांना भेटून त्यांना एकत्रीकरण, त्यांचं सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू. संदीप जी, कल मुख्यमंत्री ने कहा है कि मराठी अनिवार्य है ही, लेकिन हिंदी अनिवार्य इसलिए किया जा रहा है ताकि केंद्र सरकार से केंद्र में एक भाषा को लेकर पूरे देश में जरूरत क्या है? कम्युनिकेशन हो. जरूरत क्या है?
एक देश एक भाषा कॉन्सेप्ट की ज़रूरत क्या है? आज तक इतनी भाषाएं भारत में बोली जा रही थी, कभी इसकी ज़रूरत नहीं है। आज ज़रूरत क्या है? ज़रूरत बताओ हमें। वो कह रहे केंद्र के आपका भाषण तमिलनाडु में समझ में आए, इसके लिए हिंदी जरूरी नहीं है। काल मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलताना असं सांगितलं की एक सांघिक भाषा असावी संपूर्ण नाही, देशामध्ये, कशासाठी? संवाद व्यवस्थित नाही. राहण्यासाठी. आपलं जनगण मनामध्ये म्हटलेलं आहे, आपलं जे नॅशनल अँथम आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंगा, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना. मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली? जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना, मग ती विविधताच तोडायला तुम्ही निघालात का? संदीपजी मराठी गुजराती वाद वारंवार पाहायला मिळतोय. तुम्ही ताकीद देताय, एकंदरीत तुमचे पदाधिकारी लोक समजवायला जातात, मात्र हा वाद किंवा हे नाही होणार असं. माझा हात दुखतोय. प्रकरण मिटताना दिसत नाहीयेत. म्हणजे नेमकी भूमिका काय? आमची भूमिका स्पष्ट आहे ना, जिथे मराठीवर अन्याय होताना दिसेल तिथे आमची लात पडेल. थँक्यू. हिंदी सक्तीवर राज ठाकरेंची मनसेची ही बैठक संपली आहे. तर दुसऱ्या प्रांताच्या भाषेची सक्ती का, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. मराठीच्या मुद्द्यावर संघर्ष होणारच, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. हिंदी राष्ट्रभाषा नाही, असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे. आमच्यावर हिंदी लागू शकत नाही, हीच मनसेची भूमिका असल्याचं या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. या बैठकीला मनसे पदाधिकारी आणि नेत्यांची उपस्थिती होती.